नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आज आपण उद्योगाच्या यशस्वी प्रवासाचा तिसरा टप्पा उलगडणार आहोत. उद्योगाची यशस्वी सुरुवात, संघर्ष, दृष्टिकोन आणि यशस्वी पावले या विषयावर चर्चा करताना आपण एका महत्त्वाच्या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या सुरेश हावर यांच्या प्रेरणादायी ग्रंथातील 5व्या प्रकरणावर आधारित विचारांचा सखोल आढावा घेऊ. उद्योग म्हटलं की संघर्ष आणि यशस्वीतेची कथा ही नेहमीच असते, पण उद्योगासाठी केवळ पैशाची नव्हे तर योग्य दृष्टिकोन आणि उर्मीची गरज असते. कोका कोला कंपनीच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आपण समजून घेणार आहोत कशा प्रकारे संघर्षाला घाबरायचं नाही, संपत्तीतून संपत्ती निर्माण करायची आणि जुनं कर्ज फेडून ट्रस्टीशिपची भावना ही स्वीकारायची. तर चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि उद्योगासाठी लागणाऱ्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रेरणा आपण घेऊया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील आपले ठळक मुद्दे कोणते असतील तर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पैसा महत्त्वाचा की योग्य दृष्टिकोन, कोका कोला कंपनीने संघर्षातून यशाची गाथा कशी तयार केली, आपण त्यातून काय काय शिकू शकतो, उद्योगाच्या सुरुवातीच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवाल, संपत्तीतून संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग कोणता आहे का, जुनं कर्ज फेडण्यासाठी कोणत्या धोरणांची मदत होऊ शकते, उद्योगाची उर्मी जागवण्यासाठी कोणते मानसिक बदल आवश्यक आहेत, ट्रस्टीशिपची भावना स्वीकारल्याने उद्योगात काय काय बदल घडू शकतो, व्यवसायात संघर्षाला घाबरण्याऐवजी त्याचा उपयोग कसा कराल, तुमचा पैसा नसतानाही यशस्वी उद्योग कसा उभारता येतो, यशस्वी उद्योगासाठी कोणत्या मानसिकतेची आवश्यकता असते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना. प्रत्येक काम आपण दोनदा करत असतो, पहिल्यांदा मनात व नंतर प्रत्यक्षात. कुठल्याही कामाची सुरुवात ही आधी मनात होत असते. ते काम करावंसं वाटणं हा आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि अनेक संकटाचा, अडचणींचा सामना करूनही ते काम चालू ठेवलं तर मग त्यात यश हमखास येत असतं. या त्रिसूत्रीची कुठल्याही उद्योगाला परफेक्टही लागू पडते. म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट करण्याचा निर्णय तुम्हाला आधी मनात घ्यावाच लागतो. म्हणजे तुमचं माइंडसेट तयार झाल्याशिवाय तुम्ही एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. माइंडसेट तयार झाल्यावर तुम्ही पहिलं पाऊल उचललं की मग तोच तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरतो. हा टर्निंग पॉईंट पकडण्यासाठी वृत्ती मात्र सकारात्मक असायला हवी. मन नेहमीच आशावादी हवं. ग्लास अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा न मानता ग्लास पूर्णतः भरलेला आहे, अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने, असं मानणारा माणूस जीवनात काहीतरी नवीन करू शकतो. अच्युत गोडबोले यांनी त्याच्या बोर्डरूम या पुस्तकात एक चांगलं उदाहरण दिलंय. जपानमधल्या बुटांच्या एका मोठ्या कंपनीने दक्षिण आफ्रिकेतल्या एका अति दुर्गम व मागासलेल्या भागात सेल्स प्रमोशनसाठी आपल्या मार्केटिंगच्या 2 अधिकाऱ्यांना पाठवलं. त्या परिसरातलं कोणीही चपला बूट वापरत नव्हतं. ते पाहून वैतागलेल्या एका सेल्समनने दुसऱ्या दिवशी कंपनीला कळवलं, इथे कोणी चपला बूट वापरत नाही, तशी पद्धतच इथं नाही, तेव्हा काहीच उपयोग नाही, मी परत कधी येऊ. दुसऱ्या सेल्समनने कंपनीला इतकं कळवलं की इथे एकाही माणसाकडे चप्पल किंवा बूट नाही, आपल्याला इथं खूपच संधी आहे, तेव्हा ताबडतोब 1000 चपला बुटांचे जोड पाठवून द्या. कुठलाही कार्यारंभ करायचा असेल तर दृष्टिकोन हा सकारात्मक हवा. साऱ्या देशाचं चित्र बदलण्यासाठी क्षमता असलेल्या उद्योगाच्या जगात पाऊल टाकायचं असेल तर माणसाचा दृष्टिकोन हा असाच असला पाहिजे. विख्यात अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकाला वेल्थ ऑफ नेशन असं नाव दिलं होतं. एका अर्थाने कोणताही छोटा प्रयोग हे राष्ट्राची संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल असतं. त्यात व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा उत्कर्ष तर असतोच, पण अंतिमतः देशाच्या विकासाचा व व्यापक जनकल्याणाचा विषय असतो. त्यामुळेच उद्योगाचा मार्ग हा खऱ्या अर्थाने देशोद्धाराचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग अनेकांना खुणावत असला आणि प्रशस्त जरी असला तरी तो सोपा मात्र नक्कीच नाही. ख्यातनाम उद्योगपती आणि एका अर्थाने महाराष्ट्रातील उद्योग जगताचे पितामह
शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या आत्मचरित्राला कॅक्टस अँड रोजेस असंच नाव दिलं आहे. म्हणजे या वाटेवर रोजेस नक्कीच आहेत, पण या वाटेवर जाऊ इच्छिणाऱ्यांनी कॅक्टसचीही तयारी ठेवायला हवी असं त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या शीर्षकातच सांगितलेलं आहे. या वाटेवर चालणाऱ्या कुणीही स्वप्नाळू पद्धतीने या मार्गावर उतरू नये असं सांगण्याचा त्यांचा इरादा आहे. 3 लाख रुपयापासून उद्योगाची सुरुवात करून 5,000 कोटी रुपयापर्यंत झेप घेणाऱ्या उद्योगपतीचे हे अनुभवाचे बोल आहेत. शंतनुराव किर्लोस्करांची याच पुस्तकात त्यांनी म्हटलेलं आहे, माय 50 years claim that creative skill and gainful productive work alone can cure India of her पॉवर्टी. देशाला गरिबाच्या खाईतीतून काढायचं असेल तर उद्योग हाच राजमार्ग आहे असं किर्लोस्करांचं इथे म्हणायचं त्यांना होतं. हाच मार्ग अनेक तरुणांनी हाताळावा असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. आपले जीवनाचा आदर्श घालून देऊन त्यांनी सर्व समाजाला ते दाखवून दिलं होतं. जगातल्या बहुतेक ख्यातनाम उद्योजकांनी हे कॅक्टस त्यांच्या आरंभीच्या काळात नक्कीच अनुभवलेले आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांच्या निर्मात्यांनी आपली कंपनी शून्यातून उभी केलेली आहे. त्यांनी अनेक चुका केल्या, खस्ता खाल्ल्या, न पेलणारं नुकसान सुद्धा सहन केलं, पण ते हिंमत हारले नाहीत. अगदी कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात त्याचप्रमाणे हिम्मत करणे वालों की कभी हार नहीं होती ही ओळ त्यांच्यासाठीच जणू त्यांनी लिहिली होती. साऱ्या जगावर साम्राज्य गाजवणाऱ्या कोका कोलाच्या निर्मात्यांची कहाणी हे याचं आदर्श उदाहरण म्हणता येईल. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची ओळख आज कोका कोलाने करून दिलेली आहे आणि कोका कोलाच्या रोज कोट्यवधी बाटल्या खपतात. जगातल्या प्रत्येक देशात मिळणारा एकमेव पेय म्हणून त्याची ओळख आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी या पेयाची जाहिरात केलेली होती. कोका कोलाची उलाढाल काही वर्षांपूर्वी 2085 कोटी डॉलर्सच्या घरात होती. एवढं प्रचंड साम्राज्य निर्माण करणारी ही कंपनी सुरू झाली. ती मात्र रडत खडतच. अगदी सुरुवातीला तिच्या निर्मात्यांनी हे पेय बनवलं तेव्हा त्याच्या रोज जेमतेम 10-12 बाटल्या खपत असत. त्याच्या निर्मात्यांची पहिल्या वर्षाची कमाई होती फक्त $50. पण अथक परिश्रम आणि नवनवीन कल्पना यांच्या जोरावर या कंपनीच्या निर्मात्यांनी हा उद्योग अमेरिकेच्या राष्ट्रीय स्वाभिमानाशी जोडला आणि पाहता पाहता कोका कोलाचं साम्राज्य हे जगभर पसरलं. या एका कंपनीने 250च्या वर प्रॉडक्ट्स काढले होते. कोका कोलाचं उदाहरण झालं परदेशातलं, पण भारतातही अशी अनेक उदाहरणं आहेत की जी हाच अनुभव सिद्ध करतील. डहाणूकर उद्योग समूहाची चढती कमान वाढवणारे बाबासाहेब डहाणूकर मुंबईला नशीब आजमायला निघाले. निघताना पाणी प्यायला होईल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हाती पाण्याचा तांबा दिला, तर त्यांच्या नातेवाईकांनी तो काढून घेतला. पण त्याही स्थितीत मी द्रोणाने पाणी पिईन पण मागे हटणार नाही असं म्हणून ते निघाले. जवळ अवघे 5 रुपये होते. मुंबईत येऊन संघर्ष सुरू केला. केव्हा तरी लोकमान्य टिळकांची भेट झाली. तुमच्यासारख्या तरुणांनी उद्योग करायलाच पाहिजे असं लोकमान्य त्यांना म्हणाले. लोकमान्यांचं ते वाक्य त्यांच्या कानात घुमत राहिलं. ते प्रेरणादायी वाक्य हाच त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला. बाबासाहेब उद्योगाकडे वळले. अडीअडचणी होत्याच, पण आता त्यावर मात करण्याची जिद्द निर्माण झाली. अथक संघर्ष सुरू झाला आणि डहाणूकर उद्योग समूह उभा राहिला. इथे संघर्ष काय हे नीट समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. एक छोटंसं उदाहरण आपण इथे घेऊया. एकदा शिक्षक विद्यार्थ्यांना फुलपाखराच्या जन्माची कथा सांगत होते. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगातूनच ती सांगण्याचं ठरवलं. वर्गात मध्यभागी एक टेबल सजवलं आणि त्यावर फुलपाखराचं अंड आणून ठेवलं. थोड्या वेळात यातून फुलपाखराचा जन्म होईल तेव्हा ते आपण सर्वांनी प्रत्यक्ष पाहावं एवढं सांगून ते थोडा वेळ वर्गाच्या बाहेर गेले. पण जाताना अंड्याला कोणीही हात लावू नये असं बजावलं. थोड्या वेळाने अंड्याची हालचाल व्हायला लागली. ते थोडं तडफडलं आणि त्यातून फुलपाखरू बाहेर येण्यासाठी धडपड करू लागलं. तो
त्याचा संघर्ष होता, यात त्याला खूपच त्रास होत आहे, यातना होत आहेत असं एका विद्यार्थ्याला वाटलं आणि दयाभावनेने त्याने स्वतःच्या हाताने ते अंड्याचं कवच फोडलं आणि अलगदच फुलपाखराला बाहेर काढलं, पण ते लगेच मरून गेलं. शिक्षकांना हा सगळा प्रकार जेव्हा समजला तेव्हा ते म्हणाले, अंड्यातून बाहेर पडण्याच्या धडपडण्यातून, त्या संघर्षातून त्या फुलपाखराला बळ मिळणार होतं, त्या आधारे ते उडणार होतं, परंतु तुम्ही मदतीच्या भावनेतून त्याला त्या बळापासून वंचित केलं आणि ते मरून पडलं. अर्थात संघर्षाला घाबरू नका. उद्योग सुरू करण्याच्या संघर्षातून तुम्हाला नक्कीच बळ मिळेल आणि लक्षात ठेवा की प्रत्येकाला हा संघर्ष करावाच लागतो आणि तो त्यालाच करावा लागतो व त्यानेच तो केला पाहिजे, अन्यथा आवश्यक ते बळ त्यांना मिळणार नाही. तर अशी ही कार्यारंभाची कहाणी. आपल्या हातात काहीच नाही म्हणून अडून बसणाऱ्यांसाठी नाही. हातात काही नसलं तरी मुळात हात असणं हीच भाग्याची गोष्ट आहे असं जे मानतात त्यांच्यासाठी असलेली, आपल्याजवळ नसेल पण दुसऱ्यांजवळ आहे ना, तेही आपलं समजून उद्योगाशी जोडा, म्हणजे मग कळेल की पैसे वाचून काहीच थांबत नाही आणि नुसते पैशापासून काहीच निर्माण होत नाही. उद्योजकाची वृत्ती हवी. एका चर्चमध्ये एक पाटी लिहिलेली होती, पायात घालायला चप्पल नाही म्हणून मी रडत होतो, देवाकडे तक्रार करत होतो. एवढ्यात माझं लक्ष शेजारच्या माणसाकडे गेलं. त्याला तर पायही नव्हते. कुठल्याही एखाद्या कारणाने आपलं रडणं सोडून जिद्दीनं उभं राहण्याची ही कहाणी आहे. तर स्टार्ट फ्रॉम व्हेअर यू आर, स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव हा मूलमंत्र जोपासणाऱ्यांची एक कहाणी आहे. हातात काही नाही ही तक्रार म्हणजे खरं तर एक निमित्त असतं. एखादा व्यवसाय किंवा उद्योग उभा करायचा असेल तर पैसा हा लागतोच, पण तो किती असावा याचं काहीच प्रमाण ठरलेलं नसतं. त्यामुळे उद्योगाची उर्मी जेव्हा मनात उचलून येईल त्यावेळी हाती जो काय पैसा असेल त्यावर काहीतरी काम सुरू करता येतं. काहीतरी करण्याच्या उर्मीने मन बेचैन झालं की मग पैसा उभा करण्याच्या वेगवेगळ्या कल्पनाही आपल्याला सुचायला लागतात. त्यातल्या बहुतांश अयशस्वी झाल्या तरी एखादी तरी नक्कीच यशस्वी होते. त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योग करणाऱ्याला स्वतःचा पैसा फारसा वापरावा लागत नाही. समाजाचा पैसा घेऊन समाजासाठी कर्म करणं हेच तर कुठल्याही उद्योग व्यवसायाचं मूलतत्व असतं. लक्ष्मी ही चंचल असते असं म्हणतात, त्यामुळे ती एका ठिकाणी कधीच राहत नाही. ती कधी एकाकडे तर कधी दुसऱ्याकडे असते. त्यामुळे अन्यत्र असलेला पैसा हा वैध मार्गाने आपल्याकडे कसा वळवता येईल याचा विचार करायला हवा. असा विचार जो करतो तोच पैसा उभा करू शकतो. इतरांकडून पैसा उभा करणं, त्या संपत्तीतून नवी संपत्ती निर्माण करणं, त्यावर थोडा बहुत नफा कमवणं आणि त्या पैशात जुनं कर्ज फेडून नवी रचना उभी करणं हेच यशस्वी उद्योगाचं सूत्र म्हणता येईल. हा पैसा उभा करण्याच्या मार्गात मी वर वैध असा शब्द वापरला आहे. तर कोणत्याही क्षेत्रातल्या दीर्घकालीन यशासाठी सचोटी आणि प्रामाणिकपणा या गोष्टींची सर्वाधिक गरज असते. या गोष्टीचा पाया नसेल तर पुढची इमारत सुरक्षित राहू शकणार नाही. महात्मा गांधींनी मांडलेली ट्रस्टीशिपची भावना खरं तर प्रत्येक उद्योजकाच्या मनात असायला पाहिजे. आपल्या कोणत्याही कृतीच्या मागे माणसाला या कल्पनेचं भान असलंच पाहिजे. अर्थाविषयीचं ते भान सुटलं की अनर्थ ओढवतो. तुम्ही जसं वागतात तसाच प्रतिसाद तुम्हाला मिळत असतो. त्यामुळे आपला उद्योग व्यवसाय वाढवताना समाजाचं भान ठेवणंही आवश्यक असतं. आपलं यश समाजाच्या चरणी समर्पित झालं तर समाजाचा आशीर्वाद आपोआपच आपल्याला मिळत असतो. शिव खेरा यांनी त्यांच्या पुस्तकात प्रतिध्वनित केलेलं एक अतिशय मनोज्ञ रूपक मांडलेलं आहे. तुम्ही आय हेट यू असं म्हणालात तर प्रतिध्वनी आय हेट यू असाच येईल, पण जर तुम्ही आय लव्ह यू असं म्हणालात तर प्रतिध्वनी आय लव्ह यू असाच येईल. म्हणजे समाजाविषयी तुमच्या मनात प्रेम असेल तर समाजाकडून सुद्धा तुम्हाला प्रेम नक्कीच मिळेल. मित्रांनो, उद्योगाच्या प्रवासात संघर्ष अनिवार्य आहे, पण योग्य दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि ठाम माइंडसेट यांच्या जोरावर कोणतंही संकट सहज पेलता येतं. सुरुवातीला कष्ट मोठे वाटतात, पण जिथं मेहनत, प्रामाणिकपणा आणि ट्रस्टीशिपची भावना आहे तिथं यश हमखास आहे. कोका कोला कंपनीच्या संघर्षातून शिकलेल्या धड्यांसोबतच उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या ग्रंथातील विचारांनी आपल्याला हे दाखवून दिलं आहे की उद्योगासाठी पैशांपेक्षा
पेक्षा वृत्ती अधिक महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आता वेळ आलेली आहे तुमच्या व्यवसायाला नवा उरूस देण्याची, संघर्षाला सामोरं जाण्याची आणि संपत्तीतून संपत्ती निर्माण करण्याची. उद्योगाच्या या यशस्वी वाटचालीवर पुढच्या भागात आणखी महत्त्वपूर्ण विचार मांडू. तोपर्यंत आपली उर्मी कायम ठेवा आणि यशस्वी उद्योजक बनण्यासाठी तयारीला लागा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.